कावेरी ते दादा कुठे आहे ग? येत असेल. अगं गिळायला यायचं नाही का त्याला? आलो आलो. हा ये. आजकाल लई काम असतात रे तुला. तर काय का भाजी कोतवालीतून गेल्यापासून सारखं मलाच बघावं लागतं ना. काय? हा, हेच तिकडचं तिकडचं पण मला भाजी सारखं काही जमत नाही बघ. आणि जमणार बी नाही. अरे माझ्या बाजीची सर अख्ख्या दुनियेत कुणालाच येणार नाही. नाहीच येणार. अगं सह्याद्रीच्या खोरात वाढलेलं वाघरू आहे आपला भाजी. तलवार चालवतो, दांडपट्टा चालवतो, खंजीर धनुष्यबाण भाला लाठी काठी सगळ्यात तरवेच. आणि एक दिलाचं भाजी याच्या लग्नात नाचणार मी. का भाजी बाजी आणि घे मनावर आणि आणखी सून. ए बाजी बाजी काय अरे काय सांगते मी? एवढे कसले विचारत आहेस तू? याला पाहिजे हिरा त्याच विचारचा असतो आजकाल. हा कोण हिरा? चिंतामणी हिरा. गणपतीचा हार चोरीला गेला नाही का? अरे खेळणीवाले सापडे ना म्हणून कोतवाल लईच वैतागलेत भाजी. हे कोतवालाचं काय मधी? अरे लग्नाचं सांग की. अक्का आता लगीन करायचं वय का माझं? अरे इसर भोळ्या, तुझ्या नाही बाजीच्या लग्नाचं सांग. भाजीच्या वय मला वाटलं माझ्या. बोल भाजी कधी करतो लगीन? कधी मिळणार मला नाचायला? दादाजी जेव्हा गप. कार काय चुकीचं बोलला दादा? अरे बराबर तेच सांगतोय. अरे सांग की तू कधी करणार आहेस तू लगीन? अक्का हिरा मिळाल्याशिवाय हा काय लगीन करणार नाही बघ. हिरा 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 जबा ऐकावं तवा हिराच. कधी गावणार हिरा आणि कधी करणार तू लगीन? घावल घावल लवकरच घावल. काय भाजी? राजे दादा काय ते ठरव बाबा एकदा. हुडक एकदाचा हिरा. आता मी जेवू का गप? महाप्रसादाची चांगलीच लगबग सुरू आहे की. हो लवकरच बाळ पेशवे गादीवर बसणार म्हणून सगळीकडे उत्साह आहे. ऐका हो ऐका. चतुर्थीच्या महाप्रसादाचा लाभ पुण्यातील समस्त बांधवांनी घ्यावा हो. आणि उद्या सरदार खंडेरावांच्या हातून अखंड जाप होणार आहे, तरी सर्वांनी हजर राहावे हो. अक्का मागच्या महाप्रसादाला आज घेऊन आला होता, पण तो तर अजून आला नाहीये. मग मला घेऊन कोण येणार? आज्या नसल्या म्हणून काय झालं? मी आहे, हिरा आहे, तू कशाला काळजी करतो? म्हणजे आज येणार नाही असं कोण म्हणाल? आज्या येणार. आपण सगळे त्याला महाप्रसादाला घेऊन येऊ. पण महाप्रसादाला तर गर्दी असती आणि आज म्हातारा म्हणल्यावर त्याला लगेच पाठवतात.
पण तुला कसं कोण पाठवणार? दिवसभर थांबावं लागल. तुलाही विचार करतो बाबा चिचोक्या. दरवर्षी सगुणा मावशी महाप्रसाद बनवायला येते. तिला सांगून आपण आज जाऊ, त्यात काय एवढं? सगुणा मावशी महाप्रसाद बनवती? नाही, महाप्रसाद बनवायला बाहेरचा आचारी बी येतात. सगुणा मावशी मदतीला येते. आता आपण इथंच बोलत थांबलो तर देवळात कधी जाणार? चला लवकर. मला तर कधी एकदा गजाननाच्या गळ्यातला हार बघते असं झालं. हार सापडला? आपण चांगला विचार करायचा. ज्यानं घेतला त्याने परत ठेवला असं म्हणायचं. पण चोर चोरलेली वस्तू कसं देतो? देतो. चोर चांगला असेल आणि चुकीनं चोरी केली असेल तर परत देतो. हा, तो चोर आपल्या हक्कासारखा असायला पाहिजे. मागच्या वेळी अक्काने माझ्या चिचा चोरलेल्या, पण अक्काने परत दिल्या मला. चला आता, उशीर झाला. अक्का, मी चिचा तोडायला जाऊ? जा. छबू मामा, अजून हार का चढवला नाही गजाननावर? मिळाला असेल ना? मिळायला हवा होता खरा. मिळाला असेल. महाप्रसादाच्या मुहूर्तावेळी चढवणार असतील. पण मग तसं आधी जाहीर केलं असतं ना. हिरे, उगा तुला विचार करू नकोस बाई. तुला त्या हाराशिवाय काय दिसना झालंय बघ. हार मिळाला की शिलेदारांवरचा कलंक निघून जाईल, म्हणून माझ्या जीवाची तळमळ होतीये. आता नक्की काय झालंय हे शिलेदारांनाच विचारायला लागेल. तुम्ही वाड्यावर जा, मी जाऊन येते. अगं तू कुठे निघालीस? मला शिलेदारांना भेटावं लागेल. नक्की काय झालंय हे तेच सांगू शकतील. अगं हिरे, हिरे ऐक की. बाजी दादा, हिरा सापडल ना? आता कुठं असेल? हा? दादांच्या सांगण्यावर जाऊ नको. कोण हिरा बिरा तसलं काय बी नाही. नाही काय म्हणतो? गजाननाचा चिंतामणी हिरा समजांना माहित आहे. हा, चिंतामणी हिरा वय. तुला कुठला हिरा वाटला रे अजून? हा? अजून कुठला आहे का हिरा? कुठला नाही, मला बी चिंतामणी हिराच वाटलं. नाही, अजून एक हिरा आहे. दादाजी सांगत होतं. दादांचं काय ऐकू नका, त्यांच्या ध्यानात राहत नाही. माहिती आहे ना तुला? ध्यानात नसताना सांगत होतं. म्हणजे अजून एक कुठला तरी हिरा. कुठला हिरा? का कुठली हिरा? चल, झालं काम. फरीसेटकडे जावं लागणार आहे मला. शिलेदार, ओ शिलेदार. किती शोधलं तुम्हाला? मंदिराबाहेर दादाजी भेटले. ते म्हणाले तुम्ही इथे आहात म्हणून. कोण ग तू?
मी हिरा. हिरा, आम्हाला त्या एका माणसानं असं सांगितलं की त्याला गजाननाचा चिंतामणी हिऱ्याशिवाय दुसरं कोणी माहितीच नाहीये. तू तर माझ्याशी खोटं बोललास आणि स्वतःच्या आईशी बी खोटं बोललास. चल घरी, आईला सगळं सांगते, मग बघ कशी सरळ करते तुला. तुम्ही कोण हे विचारणारी तू कोण ग? मी एकदम जवळचे आहे शिलेदारांच्या, हाय ना? ते म्हणजे अजिबात काही बोलायचं नाही. अजून कोण हिरा नाही असं धडधडीत खोटं सांगितलं यांनी मला. आणि आता ही हिरा समोर काय समजायचं मी? तसं नाही. बोलायचं नाही म्हणजे नाही. येते मी. अगं कोण असं विचारलंस ना तू, मग ऐकून तरी जा मी कोणते. हा ऐकून जावा ना. बोल लवकर. ह्यो माझा भाऊ. आणि मी याची बहीण कावेरी. परत तर सांग तू कोण? मी हिरा. अगं ते नाव झालं, मी नातं विचारतीये. काय बाजी दादा, काय नातं? माहिती नाहीये, ठरवलं नाहीये का मला सांगायचं नाहीये? तू कसा आगाऊपणा करू नको. हा म्हणजे कुठल्या बी हिरेला ओळखत नाही असं धडधड तू खोटं बोललास. ही तुला इथं भेटायला आली आणि मी आगाऊपणा करते वय? चल सांग लवकर, काय नातं आहे ते? बर असं करा, तुम्ही दोघं मिळून ठरवा, मी आलेच तोवर. तुम्ही कावेरीचं मनावर घेऊ नका एवढं. जरा मस्कऱ्या स्वभावाची आहे ती. परशाची बहीण माझ्या बहिणीसारखीच आहे मला. चांगली आहे ती, आवडली मला. खरंच म्हणाली की ती, आपल्याला आपलं नातं माहिती असायला हवंच ना. आणि ठरलं नसेल तर ठरवायलाही हवं ना. आज ती माळ्यामध्ये जरा काम होतं म्हणून देवळात यायला जमलं नाही. तुम्ही कसं आला इकडे? नाही म्हणजे काही काम होतं का? देवळात जाऊन बघितलं तर गजाननाच्या गळ्यात हार नव्हता. सापडला असेल ना काय? नाही ना, बाजीरावची समधी खेळणी बघितली, पण नाही सापडला. कुठली कुठली बघितली? समधी खंडेराव सरदारनं खेळणी वलीकडनं घेतलेली दमनी बी फोडून बघितली, पण हार नाही सापडला. असं कसं? सापडायला हवं होतं दमणीतच. हा? म्हणजे खेळणीवालीकडून जर दमणी घेतली तर त्यातच सापडायला पाहिजे होतं. हा सापडायला हवा होता, पण नाही सापडला. जाऊ द्या, तुम्ही जास्त विचार करू नका. आज फरीसेट कोतवालासनी भेटायला कोतवालीत येणार आहे. निघावं लागेल मला. चला तुम्हाला सोडतो वाटेपत्र. बर. चालूच. चल. खलिता त्वरित पोहोचवला जाईल याची खबरदारी घे. या आपण.
बहुत सुना है आपके और आपकी कोतवाली के बारे में। आपकी निगरानी में पूना पर परिंदा भी पर नहीं मार सकता। वैसे एक बार मिलना हुआ था बावन खनी में, पर ठीक से मुलाकात नहीं हो पाई। ये कुछ तोहफे हैं हमारी तरफ से। कबूल कीजिएगा। ऐसे तोहफे हम स्वीकार नहीं करते। पेशवाई से जितनी तनख्वाह मिलती है उतने में हम संतुष्ट हैं। बाजीला माहिती आहे सगळं। मी सांगितलेलं पण हम नहीं माने। हमारा हक है, प्यार जताना हमारा हक है। उसे कबूल करना या ना करना आपके ऊपर। बावन खनी पर प्यार समझ सकता हूं, लेकिन हमारे इस कोतवाली पर प्यार पहली बार सुना है हमने। क्योंकि आज आम्ही जे काही आहोत ते मराठी सल्तनतमुळे आहे। वाह, मराठी भाषा फार लवकर शिकलात आपण। व्यापारी हैं, अलग अलग जबान सीखना जरूरत है। तो थोड़ी बहुत मराठी जानते हैं पर बात करने से कतराते हैं। लेकिन अब बाजी के साथ रहकर सीख जाएंगे। हाँ, तो हम कह रहे थे कि हमारा व्यापार उत्तरी टोलियों के आक्रमण से आप ही के सिपाहियों ने बचाया था। अब हमारा फर्ज है कर्ज उतारना। तो फिर ये तोहफे हमें क्यों? क्योंकि आप इस सल्तनत के सिपा सलाहकार हैं और हम वैसी ही सुरक्षा यहाँ पुणे में भी चाहते हैं। पुण्यात आलेल्या प्रत्येकाचं रक्षण करणं एक कर्तव्य आमचं। तो एक व्यापारी असो किंवा कोणी सर्वसामान्य। त्यासाठी अशा भेटवस्तूंची गरज नाही आम्हाला। हम अगर प्यार से कुछ देना चाहें तो कोई इनकार नहीं करता, और हमारा प्यार आज तक कभी किसी ने नकारा नहीं। बस एक बाजी है और आप हैं जिन्होंने हमारा प्यार नामंजूर कर दिया। बावन खनी के प्रति कब से प्यार है आप? लगता है हमेशा आना जाना रहता है आपका।